मॅजिक ऑफ 9च्या अंडर आपण नुसतं गाईड करायलाच आहोत असं नाही, पण आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी पण घेणार आहोत. प्रेग्नन्सी कळल्यापासून डिलिव्हरी होईपर्यंत, म्हणजे ज्याला आपण 9 महिने म्हणतो, तर ह्या तिन्ही ट्रायमेस्टरमध्ये चालायचं का नाही, किती चाललं पाहिजे, किती व्यायाम केला पाहिजे, झोपायचं असल्यास माझे पोझिशन कशी असली पाहिजे, पोश्चर कसं असलं पाहिजे, मी कशा प्रकारे उठलं पाहिजे, किंवा एखादी वस्तू ज्यावेळेस मला घ्यायची ती कशी घेतली पाहिजे, माझ्या मणक्याची काळजी कशी घ्यायची. आणि एवढंच नाही तर प्रसूतीनंतरसुद्धा जे वजन वाढलेले असतात, हार्मोनल चेंजेस असतात, तर ह्या सगळ्या चेंजेसला आपण कसं सामोरं जायला पाहिजे, यासाठी आम्ही नुसतेच गाईड करत नाही, तर आपण काही काही ॲक्टिव्हिटी पेशंट्सकडून, म्हणजेच 9 महिन्यांसाठी जे आलेले आहेत स्त्रिया, त्यांच्याकडून आपण ह्या ॲक्टिव्हिटी करून घेतो.